वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला जाहीर। हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार तसेच महाआरोग्य सन्मान 2026 जाहीर झाला आहे। 50 खाटागटांमध्ये हा प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। मागील काही वर्षात रुग्णालयात सेवा व स्वच्छतेबाबत आरोप होत असताना गेल्या 2 वर्षात येथे लक्षणीय बदल झाल्याचं चित्र दिसून येत आहे। रुग्णसेवा, स्वच्छता, बाळंतपणाची वाढलेली संख्या, सिझेरियन शस्त्रक्रिया तसेच विविध उपचारांची उपलब्धता यामुळे रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी झाली आहे। कर्मचाऱ्यांनीही रुग्णसेवेत तन्मयतेने योगदान दिले आहे। आरोग्य विभागाच्या परीक्षणामध्ये उपजिल्हा रुग्णालय हदगावला 21 पैकी 20 गुण मिळाले आहेत। या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनातर्फे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात वैद्यकीय अधीक्षक संदीप जबरदस्तवार यांना सहकाऱ्यांसह निमंत्रित करण्यात आले आहे। प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव। जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत असून मी गेल्या 2 वर्षापासून जवळपास येथे कार्यरत आहे। तर 2 वर्षाची सर्व मेहनत म्हणजे सर्वांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक काम जबाबदारी स्वीकारताना माझ्या ज्या सोबत राहणारे माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी झाले, सर्व सिस्टर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, माझे पूर्ण बाकीचे कर्मचारी वर्ग जसे क्लरिकल स्टाफ झाला, माझा सफाई कामगार झाले, तसंच माझे जे औषध निर्माण अधिकारी, बाकीचे संवर्ग, ANM, MPW यांना सर्वांना एकत्र घेऊन मी काम करत हा आजचा जो पुरस्कार आहे जो महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 चा यावर्षी पूर्ण राज्यातून सर्वप्रथम आपला उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे देण्यात आलेला आहे। काय आव्हान होतं की इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की रुग्णांना साफसफाई म्हणजे स्वच्छता एखाद्या घरामध्ये जसं आपण गेल्यानंतर एखाद्या मंदिरात गेल्यासारखं आपण स्वच्छता असायला पाहिजे, तशी मी साफसफाई सगळ्यात पहिले करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रुग्णांना जे काही बेसिक सर्व गोष्टी देण्यात येतील त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्राधान्य दिले आणि त्या सर्व गोष्टी मी देण्याचा म्हणजे इथे बंद असलेली सुविधा जसे की आपलं डायलिसिस सेंटर हे बंद होतं तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपण ते सर्व सुविधा आपण इथे चालू करतो। इमर्जन्सीमध्ये देण्यात येणाऱ्या आणि जे सगळ्यात आधी जे खूप रेफर व्हायचे पेशंट त्या कमी करून आपल्या इथे जास्तीत जास्त जे रुग्णसेवा देण्यात येतात ते प्रयत्न केले, तसं बाकीच्याही सर्व सुविधा आपण इथे देण्यात आलेल्या। सदरील हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे हा उद्या देण्यात येणार आहे। माननीय आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री व तसेच आपले मुख्यमंत्री साहेब हे येऊन ते देणार आहेत। तसेच माझे वरिष्ठ सहकारी जे आहेत माननीय पेरके सर, बुट्टे सर, तसेच DD रेखा गायकवाड हे त्या पुरस्कारासाठी राहणार आहेत। तर ह्या सर्वांचा हा माझा एकट्याचाच पूर्ण हा सत्कार नसून हा पूर्ण जो वरिष्ठांचा तसेच माझे सहकारी व कर्मचारी हा सर्वांचा आनंद व आरोग्यरत्नाचा हा सर्व पुरस्कार आहे। तर हा पुरस्कार मी त्या सर्व कर्मचारी व अधिकारी सर्व यांना मी समर्पित करू इच्छितो। तर बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आपल्या गावात जाहीर झाला, काय भावना आहे, कसा परिश्रम लागला, काय? नमस्कार, मी डॉक्टर संदीप दरवस्वार, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव, जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत असून मी गेल्या 2 वर्षापासून जवळपास येथे कार्यरत आहे। तर 2 वर्षाची सर्व मेहनत म्हणजे सर्वांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक काम जबाबदारी स्वीकारताना माझ्या ज्या सोबत राहणारे माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी झाले, सर्व सिस्टर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, माझे पूर्ण बाकीचे कर्मचारी वर्ग जसे क्लरिकल स्टाफ झाला, माझा सफाई कामगार झाले, तसंच माझे जे औषध निर्माण अधिकारी, बाकीचे संवर्ग, ANM, MPW यांना सर्वांना एकत्र घेऊन मी काम करत हा आजचा जो पुरस्कार आहे जो महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 चा यावर्षी पूर्ण राज्यातून सर्वप्रथम आपला उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे देण्यात आलेला आहे। काय आव्हान असतील प्रशासनाचं? प्रशासनामधील सगळ्यात मोठे आव्हान होतं की इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की रुग्णांना साफसफाई म्हणजे स्वच्छता एखाद्या घरामध्ये जसं आपण गेल्यानंतर एखाद्या मंदिरात गेल्यासारखं आपण स्वच्छता असायला पाहिजे, तशी मी साफसफाई सगळ्यात पहिले करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रुग्णांना जे काही बेसिक सर्व गोष्टी देण्यात येतील त्याच्यासाठी मी पूर्णपणे
प्राधान्य दिलं आहे आणि त्या सर्व गोष्टी मी देण्याचा म्हणजे इथे बंद असलेली सुविधा जसे की आपलं डायलिसिस सेंटर हे बंद होतं तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण ते सर्व सुविधा आपण इथे चालू करणार इमर्जन्सीमध्ये देण्यात येणाऱ्या आणि जे सगळ्यात आधी जे खूप रेफर व्हायचे पेशंट त्या कमी करून आपल्या इथे जास्तीत जास्त जे रुग्णसेवा देण्यात येतात ते प्रयत्न केले तसं बाकीच्याही सर्व सुविधा आपण इथे देण्यात आलेल्या आहेत.